त्या बघा इथे इतक्या अजून साड्या आहेत ज्या मी अजून एकदा सुद्धा घातलेल्या नाहीयेत. सगळ्या फॉल बिडिंग ब्लाउज शिवून वगैरे आलेली आहेत. तर आता बघा किती पसारा पडलाय घरामध्ये. डोक्याला हात लावायची वेळ आली. म्हणजे काय, साड्यांचा पसारा पडलेला आहे माझ्या. एक साडी काढायला गेले तर दुसरी साडी खाली कोसळली. तर बघा तुम्हीच आता बघा किती ह्या साड्या पसारे पडून राहिलेले आहेत. बघा एक साडी काढायला गेले तर 4 साड्या खाली पडल्या. मग एक साडी गोळा करताना दुसरी साडीचा विचार आला की कुठला ब्लाऊज असेल कुठला ब्लाऊज नसेल. तर त्यासाठी इथे साड्यांचं मी सगळं काढून ठेवलेले आहेत. आता ह्या आहेत माझ्या साड्या. त्या साड्यांचे सगळे पसारे लावताना झाले नको मला. आता कसं लावायचं हे. तर हे ब्लाऊज वगैरे झालेली आहेत. तर एक 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 करून सगळ्या साड्या बघूया लावता येतंय का मला. नाही ते ह्या घड्या घातलेल्या साड्यांचे ब्लाऊज आहेतच ते ठेवून देते आतमध्ये व्यवस्थित असे करून. तर अशा प्रकारच्या पद्धतीने सगळ्या साड्या पडलेल्या आहेत अर्ध्यांच्या. हे पहा पिवळ्या रंगाच्या 4-4 5-5 साड्या. त्याचप्रमाणे लाल कलरची साडी. आता ह्या सगळ्या साड्या परत ह्यावरती लावून ठेवायच्यात. वरती तर लावलेल्या आहेत अर्ध्या. तरी पण इकडे एवढा पसारा पडलेला आहे माझा. कसं आवरायचं, आवरतानाच नाकी नऊ येणार आहे. आता एक एक साडीची आठवण सांगायला गेले तुम्हाला तर खूप वेळ लागेल. आता ही साडी आहुंनी मला गिफ्ट घेतलेली आहे जेव्हा वटपौर्णिमा असते तेव्हा. तर एकदाच नेसलेली होती आणि ती बघा आता त्याची घडी पण ब्लाऊजचीच घडी पहा कशी कडक झालेली आहे. हे साड्या उन्हामध्ये टाकायला खऱ्या हव्यात थोड्या थोड्या करून. तर ही अशा प्रकारे ही साडी घेतली होती. तर आता ही साडी तर वापरलेलीच नाही आहे. ही साडी आत्ता खूप ट्रेंडमध्ये आहे जी पैठणीमध्ये. त्यामध्ये मी 2 घेतलेल्या आहेत साड्या. मला इतक्या साड्या आवडतात की तुम्ही कधी साडी घ्यायला सांगितली तरी मी घेईन. तरी पण एवढ्या साड्या असताना सुद्धा तर ह्या 2 साड्या मी घेतलेल्या आहेत. परत आता ही समोर आली साडी तर आठवण आली ह्या साडीवर नेसलीच नाही आहे. तर ही साडी भाऊबीजेला आहुंनी आमच्या सर्व बहिणींना घेतली होती. तर त्यामध्ये मला सुद्धा घेतलेली साडी आहे ती आहे साडी ही. अजून एकदा पण मी घातलेली नाही आहे. ही बघा ह्याचा ब्लाऊज असा मी मस्त असं शिवलाय लॉंग हाताचा. आता हे आवरतानाच मला 2 तास तर कुठेच जाणार नाही. पद्धतीने हा पसारा पडलाय आवरून घेते. तुम्हाला जर साड्यांचं माझं म्हणजे कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत कुठले गळे आहेत तर पाहायचं असेल कोणत्या पद्धतीच्या साड्या वगैरे आहेत तर तुम्हाला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला मी साड्यांचे कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे ओवीचे कपडेसुद्धा आहेतच. अजून पसारा पडलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे. मी जेव्हा गड्या घालेल तेव्हा सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्या बघा इथे इतक्या अजून साड्या आहेत ज्या मी अजून एकदा सुद्धा घातलेल्या नाहीयेत. सगळ्या फॉल बिडिंग ब्लाऊज शिवून वगैरे आलेली आहेत. इथे ही ग्रीन कलरची माझ्या आईने घेतलेली आहे कधी खूप 1-2 वर्षापूर्वी. तीच साडी नेसली गेली नाही आहे. ही पण घेतलेली आहे. माझा वाढदिवस होता त्या टायमाला बहिणींनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही तर मला आवडली होती म्हणून मी ही संक्रांतीसाठी घेतली पण मी ती न नेसता दुसरीच नेसून गेले. ती सुद्धा मला भावांनी म्हणजे भाऊबीज भेट दिली होती ती आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा एक भाऊबीजेची साडी आहे. त्यानंतर आमच्या आगोंनी असेच गिफ्ट घेतलेल्या साड्या. इतक्या साड्या अजूनसुद्धा नेसल्या गेलेल्या नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ मला किती ह्या साड्यांचा वेळ असेल की साड्या घेते पण ठेवायला जागा राहिली नाहीये. त्याचबरोबर हे ठेवताना इतक्या कोसळत आहेत. तर हा इतका असा पसारा झालेला आहे साड्यांचा की तो आवरताना माझ्या नाकी नऊ आलेला आहे. पण नेसायची आवड आणि घेण्याची आवड सुद्धा आहे कारण मला फेस्टिवल असलं का असलं तरी मला साडी नेसायला खूप आवडते. तर ह्या इतक्या साड्या अजून त्याच्यामध्ये सुद्धा साड्या निघतीलच. अजून मी न घातलेल्या सुद्धा साड्या त्या आता लग्न आहेत चालू त्याच्यामध्ये बघते कुठल्या साड्या काढून ठेवायच्या. म्हणजे काय समोरच साड्या मिळतील आणि पटकन साडी घेतली जाईल आणि अशा पडणार नाहीत. साधारणतः 1-1.25 तास लागला तेव्हा हा आत्ता माझा पसारा साड्यांचा आवरलेला आहे. तर इतक्या साड्या आता लावून झालेल्या आहेत. तर नक्की सांगा कसा ब्लॉग वाटला आजचा तुम्हाला.